देव मोशेला पाचारण करतो. योसेफ मेल्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक मिस्र देशात राहत होते. ते आणि पिढी भरपूर वर्ष तेथे राहिली व त्यास भरपूर लेकरे झाले. त्या सर्वांना इस्रायली म्हणत. भरपूर वर्षानंतर इस्रायली लोकांची संख्या वाढली. योसेफाने केलेले सर्व कामकाज मिस्री लोक विसरून गेले होते. त्यांना आता इस्रायली लोकांची भीती वाटू लागली. ते त्यांना घाबरू लागले, कारण त्यांची संख्या खूप जास्त होती. त्यावेळेस मिस्र देशात राज्य करीत असलेला फारो ने इस्रायली लोकांना मिस्री लोकांचे गुलाम नोकर करून ठेवले होते. मिस्र देशातील लोक इस्रायली लोकांकडे मोठे मोठे बांधकाम आणि मोठ्या मोठ्या इमारत बांधून घेत होते. अशा कष्टाचं काम करणं त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं. पण देवाने त्यांना आशीर्वादित केलं व त्या सर्वांना अजून मुले झाले. फारोने बघितले की ह्या इस्रायलच्या लोकांना भरपूर मुले होत होती, म्हणून त्याने त्यांच्या विरुद्ध आदेश पाठवला की इस्रायलच्या सर्व मुलांना नाईल नदीमध्ये फेकून जीवे मारावे. एका इस्रायली बाईने मुलाला जन्म दिला. तिने व तिच्या नवऱ्याने आपल्या मुलाला काही काळापर्यंत लपवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आईवडील त्या मुलाला जास्त वेळ लपवू शकले नाही, तेव्हा त्यांनी त्या मुलाला मरणापासून वाचवण्यासाठी त्याला एका हलक्या तरंगणाऱ्या टोपलीत ठेवून नाईल नदीत सोडले व त्या मुलाची मोठी बहीण बघत होती की त्याच्यासोबत काय होते. फारोच्या मुलीने ते टोपले उघडून आत पाहिले, तेव्हा तिने त्या बाळाला पाहिले. तिने त्या बाळाला दूध पाजण्यासाठी एका इस्रायली बाईला बोलविले, पण ती बाई त्याचीच आई होती हे तिला माहिती नव्हते. जेव्हा ते बाळ मोठे झाले व त्याला आता दुधाची गरज नव्हती, तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे सोपवून दिले आणि तिने त्याचे नाव मोशे ठेवले. एका दिवशी जेव्हा मोशे मोठा झाला होता, तेव्हा त्याने एका मिस्री माणसाला इस्रायली गुलामाला मारताना बघितले व मोशेने आपल्या इस्रायली भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. आपल्याला कोणीच बघितले नाही असे बघून मोशेने त्या मिस्री माणसाला मारून टाकले व त्याचे प्रेत पुरून टाकले. पण मोशेने केलेली हत्या कोणीतरी बघितली होती. जेव्हा फारोने मोशेने केलेल्या हत्येविषयी ऐकले, तेव्हा त्याने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. फारोच्या शिपायापासून सुरक्षित राहण्यासाठी मोशे मिस्र देश सोडून निघून गेला व जंगलात पळत फिरला. मोशे आता मिस्र देशापासून खूप लांब जंगलात मेंढरे चारू लागला व त्याने तिथेच एका बाईशी लग्न केले व त्याला 2 मुले झाली. एका दिवशी मोशे मेंढरे चारत असता मोशेने बघितले एका झाडाला आग लागली आहे, पण ते झाड जळत नाही आहे. मग हे काय आहे हे पाहण्यासाठी तो त्या झाडाजवळ गेला. तो त्या आग लागलेल्या झाडा जवळून जात असताना देवाचा आवाज त्याला ऐकू आला, मोशे, तू आपल्या पायातील वाहना काढ, कारण जिथे तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. देव त्याच्याशी बोलला, मी आपल्या लोकांचे दुःख क्लेश बघितले आहे. मी तुला फारोकडे पाठवतो. माझ्या लोकांना त्या मिस्रच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी मी त्यांना कनान देश देणार आहे, जो मी अब्राहम, इसहाक व याकोबास देण्याचे अभिवचन दिले होते. मोशे देवाला म्हणाला, जर लोकांनी मला विचारले की तुला आमच्यासाठी कोणी पाठवले आहे, तर मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे त्यांना सांग, मी आहे त्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. त्या सर्वांना हेही सांग की मी त्यांच्या पूर्वजांचा म्हणजेच अब्राहम, इसहाक व याकोबाचा देव आहे. हेच माझे सर्व काळचे नाव आहे. मोशे फार घाबरलेला होता व फारोकडे जाण्यास नकार देत होता, कारण त्याला व्यवस्थित बोलायला जमायचे नाही. म्हणून देवाने मोशेचा भाऊ अहरोन याला त्याच्या मदतीसाठी पाठवले. देवाने मोशे व अहरोन यांना आधीच सांगून ठेवले होते की फारो राजा हट्टीपणा करेल.